हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट, ज्याला आपण पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट असं देखील म्हणतो. हे सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने कसं काढायचं याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही नोकरीसाठी, कॉलेज ॲडमिशनसाठी, सरकारी भरतीसाठी किंवा परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी पोलीस पडताळणी प्रमाणपत्र लागणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेन. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस विभागाने ही सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता पोलीस स्टेशनमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाहीये. घर बसल्या तुम्ही अर्ज करून हे प्रमाणपत्र मिळवू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ऑनलाईन कसं काढायचंय, कोणती कागदपत्रे लागतील, फी किती लागणार आहेत, अर्ज कसा भरायचा आहे आणि प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडा सुद्धा न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे काय. पोलीस व्हेरिफिकेशन किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट हे महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दिले जाणारे अधिकृत प्रमाणपत्र आहे. या प्रमाणपत्रामध्ये संबंधित व्यक्तीवर कोणताही गुन्हा नोंद आहे की नाही याची पडताळणी केली जाते. हे प्रमाणपत्र काही कोणत्या कामासाठी वापरले जाते. यामध्ये सरकारी नोकरी, खाजगी कंपन्यांमध्ये जॉईनिंग होण्यासाठी, सुरक्षा रक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्ड भरतीसाठी, कॉलेज किंवा हॉस्टेल प्रवेशासाठी, टेंडर प्रक्रियेमध्ये किंवा विविध शासकीय कामासाठी आणि काही प्रकारांमध्ये व्हिसा किंवा परदेशी रोजगारासाठी जाण्यासाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटची म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटची गरज असते. याला शॉर्टकटमध्ये PCC असं देखील म्हणतात. ठीक आहे. आता अर्ज करण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत लक्षात घ्यायचे. अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर तुमच्याकडे ते चालेल, रहिवासी पुरावा लागेल, पासपोर्ट साईज फोटो, तुमची सिग्नेचर एक लागेल, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि इतर काही डॉक्युमेंट्स. यामध्ये ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही लेटर फ्रॉम सोसायटी, करंट लाईट बिल किंवा टेलिफोन बिल असेल, त्यानंतर रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या ग्रामपंचायतीचं रहिवासी असेल, हे तुम्ही ॲज अ आयडेंटिटी प्रूफ म्हणून यूज करू शकता. बर्थ प्रूफमध्ये तुम्ही तुमच्या 10वीची सनद, TC हे यूज करू शकता. त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट जर असेल तर ते देखील तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कारणास्तव कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे त्याचं तुम्हाला रिकमेंडेशन लेटर लागेल. जसं की तुम्हाला जर जॉबसाठी पाहिजे असेल, जॉईनिंग लेटरसाठी पाहिजे असेल तर तुम्ही त्याचं जे रिकमेंडेशन लेटर असतं ते देखील तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची जी डॉक्युमेंट आहे ती लागतील. आता आपल्याला ऑनलाईन अर्ज कसं करायचं हे आपण या ठिकाणी पाहूयात. ठीक आहे. मित्रांनो, PCC म्हणजेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर pcs.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन एक ऑप्शन दिलेला आहे, यावरती सिंपली क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तुमचं लास्ट नेम या ठिकाणी टाकायचं, म्हणजे तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. मराठीमधलं नाव ऑटोमॅटिक येईल, नाही आलं तर तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये नाव टाकावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी पहिलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, तसंच या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर मधलं नाव म्हणजे वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, वडिलाचे मराठीमधलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची. ठीक आहे. जन्मतारीख टाका, तुमचं जेंडर कुठलं, मेल फिमेल, तुमचं जेंडर या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं, सिलेक्ट युअर CP किंवा SP ऑफिस नेम. या ठिकाणी तुमचं CP किंवा SP ऑफिस नेम तुम्हाला निवडायचं. आता माझं या ठिकाणी बीड येतं, सो मी या ठिकाणी बीड डिस्ट्रिक्ट या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲज अ युजर नेम. ठीक आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा, तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर इथं पासवर्ड टाकायचा आहे. लक्षात घ्यायचं पासवर्ड त्यामध्ये कमीत कमी एक कॅपिटल लेटर असले पाहिजे, बाकीचे स्मॉल लेटर असले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही इनिशियल्स वापरायचे, नंबर्स वापरायचे. अशा पद्धतीचा तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी जनरेट करायचा. ठीक आहे. पासवर्ड या ठिकाणी टाका.
पासवर्ड कन्फर्म करा. आता या ठिकाणी कॅप्चर कोड दिलेला आहे, तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकायचा. आता कॅप्चर कोड कशा पद्धतीचा असतो या ठिकाणी काय विचारलेले बघा, व्हॉट इज सेकंड नंबर अमॉंग फॉलोइंग लिस्ट. या ठिकाणी खाली दिलेल्या नंबर मधला सेकंड नंबर कोणता. आता या ठिकाणी 24 दिलेला आहे, सो या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर कोड 24 या ठिकाणी भरायचा. अशा पद्धतीचा कॅप्चर कोड या ठिकाणी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या वेबसाईटवरती येतो. ठीक आहे, कॅप्चर कोड टाकलाय. आता या ठिकाणी सबमिटचं ऑप्शन विजिबल होईल, त्यावरती आपल्याला सिंपली क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं युजर नेम जे आहे ते तयार करायचं. तर माझं युजर नेम ऑलरेडी तयार आहे, सो मी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म कसा भरायचा आहे ते सांगेल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला जो आपण युजर नेम मोबाईल नंबर ॲज युजर नेम टाकला होता, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड काय आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर हा दिलेला कॅप्चर कोड जो आहे तो या ठिकाणी भरून तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्ड वरती याल. तुम्हाला अशा पद्धतीचा तुमचा डॅशबोर्ड दिसेल. आता या ठिकाणी होम मध्ये तुम्हाला प्रोफाईल दिसत आहे. ही प्रोफाईल का दिसत आहे, कारण मी या अगोदर PCC साठी अर्ज केलेला होता, त्याकरिताची माझी ही प्रोफाईल आहे. ठीक आहे, आता तुम्हाला या ठिकाणी एम्प्टी पेज दिसेल. आता तुम्हाला PCC साठी अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे, लेफ्ट साईडला जो मेनू बार दिलेला आहे यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व्हिस सिलेक्शन ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचे. ठीक आहे, सर्व्हिस सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं, वुड यू लाईक टू फिच आधार डिटेल्स. तुमच्या आधारचे डिटेल्स वर तुमची माहिती या ठिकाणी फिल करायची आहे का असं विचारलं जातं. सो या ठिकाणी येस वरती क्लिक करायचंय. लक्षात घ्यायचं, जर तुम्ही येस वरती क्लिक केलं तर तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं. जनरेट ओटीपी वरती क्लिक केलं की तुमच्या आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईलवरती ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला काय करायचं आहे, या दिलेल्या रकान्यामध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केलं की ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा एक मेसेज पॉपअप होईल. ओके वरती सिंपली क्लिक करा. त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन नावाचं एक या ठिकाणी टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट, सिक्युरिटी गार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट फॉर अब्रॉड अशा पद्धतीचे 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरचं कॅरेक्टर सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं की यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतील. म्हणजे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. यामध्ये बर्थ प्रूफसाठी कोणते एव्हिडन्स लागतील, आयडेंटिटी प्रूफसाठी कोणते एव्हिडन्स लागतील, रेसिडेन्शियल प्रूफमध्ये कुठले एव्हिडन्स लागतील, त्याचबरोबर या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणते कोणते PCC साठी अशा पद्धतीची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे, आता या ठिकाणी प्रेझेंट रेसिडेन्शियल ऍड्रेस विचारला जातो. यामध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, डू यू नीड PCC फॉर दिस ऍड्रेस. या ठिकाणी येस वरती क्लिक करायचंय. ठीक आहे, आता या ठिकाणी बिल्डिंग नेम, स्ट्रीट, त्यानंतर लँडमार्क, त्यानंतर लोकॅलिटी, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड आणि या ठिकाणी तुमचं SP नेम कुठलं आहे ते SP नेम निवडायचंय. तुमचं लोकल पोलीस स्टेशन तुम्हाला जवळचं कुठलं आहे ते पोलीस स्टेशन निवडायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस फिलअप करायचा आहे. त्यानंतर नेटिव्ह म्हणजेच परमनंट ऍड्रेस आणि वरचा जो रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे तो एकच आहे का, या ठिकाणी सेम ॲज अबव वरती क्लिक करायचंय म्हणजे ते ऑप्शन निघून जाईल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला कंपनी नेम आणि ऍड्रेस फिलअप करायचा. तुम्ही कोणत्या कंपनीसाठी किंवा कशासाठी तुमचं या ठिकाणी जे पोलीस व्हेरिफिकेशन करत आहेत ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचं. ठीक आहे, तुमचं पोस्ट कुठले सर्वात अगोदर या ठिकाणी पोस्ट द्यायची, कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही जॉबला असाल किंवा काही जे काही तुमची इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यानंतर त्या कंपनीचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ऍड्रेसमध्ये पत्ता, या ठिकाणी इमारत, त्यानंतर मार्ग, सन्मान चिन्ह म्हणजेच लँडमार्क, त्यानंतर या ठिकाणी लोकॅलिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं. ठीक आहे, आता या ठिकाणी लास्ट 10 वर्षापासून तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो ऍड्रेस या ठिकाणी द्यायचा आहे. कधीपासून कधीपर्यंत राहतात त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी पिनकोड द्यायचा आहे. जर तुम्ही आणखीन तुम्हाला दुसरे ऍड्रेस करायचे असतील, 10 वर्ष झाली कुठला दुसऱ्या ऍड्रेसवर राहत असाल त्या ठिकाणी ऍड रो करून तुम्ही त्याच्या रिलेटेड या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरू शकता. ठीक आहे, आता माझं एक ठिकाणीच आहे सो मी या ठिकाणी एकच भरणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये तुमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल आहे का, कुठला तुमचा क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे आहे का, अशा पद्धतीची या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. सगळ्यासाठी नो करायचं. लक्षात घ्यायचं, जर तुमच्याकडे कुठला FIR वगैरे गुन्हा वगैरे दाखल असेल तर त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला येस करायचंय. असेल तर नसेल तर सगळ्या या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी नेम ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन युअर लोकॅलिटी हुम नो यू. या ठिकाणी तुमच्या लोकल एरियामधले 2 जणांचे नाव, त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की तुम्हाला ओळखत असतील. ठीक आहे, या ठिकाणी नाव टाकायचं, या ठिकाणी त्याचा पत्ता टाकायचा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी 2 लोकांचे नाव टाकायचे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक डिक्लेरेशन थोडक्यात दिलेलं आहे, याला ऍक्सेप्ट करायचंय.
डेटची ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भराल त्या दिवशीची डेट या ठिकाणी येईल. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह वरती सिंपली क्लिक करायचं. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिव्हड अशा पद्धतीचा एक मेसेज तुम्हाला पॉपअप होईल. त्या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर आलेला असेल. ठीक आहे. हा नोट डाऊन करा किंवा हा मेसेज वरती सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता ओके वरती क्लिक करायचे. ओके वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. सर्वात अगोदर या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. आता लक्षात घ्यायचं, डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी खूप क्रिटिकल या ठिकाणी साईज त्यांनी दिलेल्या आहेत. सो मी तुम्हाला साईज या ठिकाणी डिस्प्लेवरती सुद्धा फ्लॅश करेल, त्याचबरोबर मी तुम्हाला सांगत सुद्धा आहे. ठीक आहे. आता फोटो अपलोड करताना काय करायचं, फोटो आपल्याला पिक्सेलमध्ये अपलोड करायचा. फोटो स्कॅन करा. त्या ठिकाणी फोटोची जी उंची आहे ती 200 पिक्सेल असली पाहिजे आणि जी रुंदी आहे ती 160 पिक्सेल असली पाहिजे. त्याच पद्धतीने सिग्नेचरची जी रुंदी आहे ती 256 पिक्सेल असली पाहिजे आणि उंची जी आहे ती 64 पिक्सेल असली पाहिजे. मी साईज स्क्रीनवरती लिहून दिलेली आहे. तुम्ही यानुसार फोटोची आणि सिग्नेचरची जी साईज आहे ती करायची. ठीक आहे. आता खाली डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी घ्यायचे आहेत. सर्वात अगोदर या ठिकाणी बर्थ प्रूफसाठी घ्यायचे. तुम्हाला यामध्ये तुम्ही TC देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता किंवा तुमच्या 10वीची सनद वगैरे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ मध्ये पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रेसिडेन्शियल प्रूफ मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल आहे, टेलिफोन बिल आहे, रेसिडेन्शियल लिव्हिंग लायसन आहे किंवा इलेक्शन कार्ड आहे. अशा पद्धतीचे या ठिकाणी ऑप्शन दिले जातात. हे चेंजेस झालेले आहेत थोडेफार. सो या ठिकाणी डॉक्युमेंट्स कमी आलेले आहेत पहिल्यापेक्षा. ठीक आहे. आता या ठिकाणी डॉक्युमेंट रिक्वायर्ड मध्ये तुम्हाला लेटर फ्रॉम कंपनी किंवा या ठिकाणी ऍप्लिकेशन टू कमिशनर म्हणजे या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता तुमच्याकडे कंपनीचं लेटर नसेल तर. ठीक आहे. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे. आता सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं नाही किंवा तरी काय हरकत नाही. ठीक आहे. आता डॉक्युमेंट अपलोड करताना लक्षात घ्यायचं आहे, डॉक्युमेंटची जी साईज आहे ती 75 ते 100 KB आतमध्ये असली पाहिजे. ठीक आहे. 75च्या पुढे आणि 100च्या आतमध्ये त्याची साईज असली पाहिजे. आता हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय. एक नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला चूज फाईल वरती क्लिक करून तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट हवे आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी सगळे डॉक्युमेंट सिलेक्ट करून घेतलेले. सिंपली या ठिकाणी पुन्हा सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक केलं की अशा पद्धतीने या ठिकाणी डॉक्युमेंट सगळे अपलोड होतील. या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील डॉक्युमेंट. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे. आता सगळे डॉक्युमेंट अपलोड केले, फोटो अपलोड केलेला आहे. आता कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर पूर्ण PCC फॉर्मचा तुम्हाला या ठिकाणी प्रिव्ह्यू पाहायला भेटेल. हा सगळा प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित चेक करायचा. ठीक आहे. सगळं काही बरोबर आहे का नाही सगळं चेक करायचं. नेक्स्ट पेज वरती क्लिक करून चेक करायचंय. आता आपण या ठिकाणी डिक्लेरेशनच्या पेज वरती याल. यामध्ये तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पे ऑनलाईन वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला एकूण 159 रुपये जे चलन आहे ते पे करायचं. ठीक आहे. या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी 4 पद्धतीनं तुमचं चलन जे आहे ते पे करू शकणार आहात. वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि IMPS. या ठिकाणी डेबिट कार्ड वरतून पेमेंट करणार आहे. सो तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पेमेंट ऑप्शन चूज करायचे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचे. ठीक आहे. प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा डेबिट कार्डचा नंबर वगैरे टाकून माहिती फिलअप करून जी अमाऊंट आहे ती पे करायची आहे. ठीक आहे. चलन पे केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची रिसिप्ट येईल. हवी असेल तर तुम्ही याची प्रिंट आउट देखील काढू शकता. आता मेन फॉर्म जो आहे तो फॉर्म या ठिकाणी चलन भरल्यापासून 24 तासांनी फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायला भेटेल. आपण सुरुवातीला जो तुम्हाला नंबर भेटला होता तो नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायला सांगितला होता. तो नंबर या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती डाउनलोड मध्ये यायचे. प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती यायचे आणि तो नंबर या ठिकाणी पेस्ट करून तुम्हाला या ठिकाणी सर्च वरती क्लिक करून त्याची जी PDF आहे ती डाउनलोड करून घ्यायची. ठीक आहे. आणि ती PDF नंतर तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन मध्ये जमा करून तुमच्या PCC साठी प्रोसेस करायची. ठीक आहे. आता एकदा का तुमचं लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्हल झालं आणि तुमचं SP ऑफिसर्स देखील अप्रूव्ह झालं की तुम्हाला तुमचं जे PCC आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुमच्या लॉग इन करून घ्यायचे. डॅशबोर्ड वरती यायचे आणि या ठिकाणी जर तुमचं तयार झालं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्हल आणि CMC अप्रूव्हल अशा दोन्ही पद्धतीचं पाहायला भेटेल. आणि या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट या ठिकाणी ऑप्शन आलेले आहे. सिंपली यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे. तर अशा पद्धतीचं तुमचं PCCचं सर्टिफिकेट जे आहे ते येईल. ठीक आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घर बसल्या PCC साठी अप्लाय करू शकता. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. या व्हिडिओ संदर्भामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील 100% मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. भेटूयात तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.